गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्री ताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 16 समास 7 महद्भूत निरूपण. आकाशाचे वर्णन करताना श्री समर्थ त्यास महद्भूत म्हणतात. महत् म्हणजे सर्वाहून मोठे आणि भूत म्हणजे अनादि नित्यसिद्ध वस्तू. नित्यसिद्ध ब्रह्म ही एकच वस्तू आहे. आत्मरूपाने आपल्या अंतर्यामी ती राहते. ती स्वतः सिद्ध असल्याने तिचे अस्तित्व सिद्ध करण्यास कोणत्याही प्रमाणाची जरुरी लागत नाही. आत्मवस्तू आपल्याहून भिन्न असली तर तिचे अस्तित्व प्रत्ययास येण्यास इंद्रिये मन बुद्धी यांची आवश्यकता भासली असती. पण आपला तर अनुभव आहे की इंद्रिये मन बुद्धी यांनी आपल्याला आत्मा जाणता येत नाही, कारण आत्मा माझे स्वरूप आहे. हा महद्भूत आत्मा साक्षी द्रष्टा आहे. पिंड ब्रह्मांडाला आकाशाप्रमाणे तो व्यापून आहे. सर्व भूतांमध्ये आकाश अतिशय सूक्ष्म अत्यंत विशाल निराकार व अमर्याद आहे. म्हणून आत्म्याला आकाशाची उपमा देतात. आत्म्याचा अनुभव येण्यास माणसाचे मन देखील आकाशाप्रमाणे असीम अनंत व रिकामे असले पाहिजे. मन जर सतत दृश्य जगतातील वस्तू व्यक्ती घटना यामध्ये जर व्यस्त असेल, त्यांनीच ते भरलेले असेल, तर ते मन आधी रिकामे करावे लागेल व नंतरच मन आत्मविचार करू शकेल. मनाला सूक्ष्मामध्ये संचार करण्याचे सामर्थ्य आहे. अशा सूक्ष्मामध्ये संचार करणे म्हणजे त्या मनाला आत्म्याच्या निकट स्थिरवण्याचा अभ्यास करणे ही खरी परमार्थ साधना आहे. अशा साधनेद्वारे आत्म्याला गवसणी घालण्याचे सामर्थ्य साधकाच्या अंगी येते. या समासात समर्थ आकाशालाच मूळ माया ईश्वर व अंतरात्मा अशी नावे देतात व त्याच्या सत्तेवरती जगाचे व देहाचे सर्व व्यवहार चालतात याचे वर्णन करतात. श्रीराम समर्थ. श्रीराम. पृथ्वीचे मूळ जीवन जीवनाचे मूळ अग्न अग्नीचे मूळ पवन मागा निरोपिले. श्रीराम. की पृथ्वी ही पाण्यापासून निर्माण झालेली आहे, म्हणजे पृथ्वीचे मूळ पाणी आहे. पाणी अग्नीपासून व अग्नी वायूपासून निर्माण झाला हे आधीच्या समासांमध्ये आपण अभ्यासले आहे. आता एका पवनाचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ अत्यंतची चंचळ सकळामध्ये. श्रीराम. तो येतो जातो दिसेना स्थिर होऊन बैसेना ज्याचे रूप अनुमानेना वेदश्रुती. श्री श्रीराम. की आता वायू कोणापासून झाला ते ऐका. अंतरात्म्यापासून वायू झाला. हा अंतरात्मा जणू सर्वाहून अत्यंत चपळ व चंचल आहे. हा
येताना जाताना असा कुठे दिसत नाही. तो एका ठिकाणी स्थिर नाही असेही त्याला म्हणता येत नाही, कारण तो निष्क्रिय नाही आहे, त्यामुळे तो स्थिर आहे असेही म्हणता येत नाही. वेद व उपनिषदांना त्याचा अंदाजच करावा लागतो. अष्टधा प्रकृतीमधील त्याचा प्रवेश व निकास दोन्हीही कळत नाही. म्हणून या अंतरात्म्याचा म्हणजे या ईश्वराचा अपरोक्ष अनुभव येत नाही. शास्त्र व तर्काने तो स्वीकारावा लागतो. मुळी मुळींचे स्फुरण तेची अंतरात्म्याचे लक्षण, जगदीश्वरापासून त्रिगुण पुढे झाले श्रीराम. त्रिगुणापासून झाली भूते पावली स्पष्ट दशेते, त्या भूतांचे स्वरूप ते विवेके ओळखावे श्रीराम. त्यामध्ये मुख्य आकाश चौभूतामध्ये विशेष, याच्या प्रकाशे प्रकाश सकळ काही श्रीराम. एक विष्णू महद्भूत ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे श्रीराम. विस्तारे बोलली भूते त्या भूतामध्ये व्यापकते, विवरण पाहता येते प्रत्ययासी श्रीराम. की या ब्रह्मस्वरूपाला झालेले मूळचे पहिले स्फुरण म्हणजेच तोच अंतरात्मा आहे. हे स्फुरण म्हणजेच अंतरात्मा आहे. त्यानंतर या अंतरात्मारूप जगदीश्वरापासून त्रिगुण उत्पन्न झाले, म्हणजे तो आता सक्रिय झाला. त्या त्रिगुणांपासून सूक्ष्म व स्थूल पंचमहाभूते निर्माण झाली. त्याचे स्वरूप विचाराने जाणून घ्यावे. पंचभूतात अतिसूक्ष्मात हा विशेष असलेले आकाश हे मुख्य आहे. म्हणजे पंचमहाभूते जे आहे की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या सगळ्या पंचमहाभूतांमध्ये आकाश हे मुख्य भूत आहे. त्यातील चैतन्याच्या प्रकाशाने सर्व जग प्रकाशित होते. त्याचा चैतन्याचा प्रकाश म्हणजेच ईश्वर, आणि त्या ईश्वरामुळे हे जग प्रकाशित होते. या ईश्वरामध्ये विष्णू हे आकाशरूप अंतरात्म्याचे प्रगट रूप आहे. असा हा पंचभूतांच्या विचारांचा संकेत आहे. या विष्णुरूप अंतरात्म्याचा प्रभाव प्रत्यक्ष आपण आता पाहिला पाहिजे. पुढच्या ओव्यांमध्ये आता समर्थ ते सांगतात आपल्याला. अशा या भूतांसंबंधी सविस्तर केलेल्या विचारात आकाश हे सर्वात व्यापक असल्याने सूक्ष्म आहे हे विचाराने कळते. आत्मयाचा चपळपणा पुढे वायो ते किती बापुढे, आत्म्याचे चपळपणा रोकडे समजून पाहावे श्रीराम. की हा अंतरात्म्याच्या या क्रियाशीलतेपुढे वायू एकदम फिका पडतो. त्या क्रियेचा अद्भुत प्रभाव प्रत्यक्ष समजावून घेऊया. या समासातच दुसऱ्या ओवीमध्ये समर्थांनी अंतरात्म्यापासून वायू झाला असे म्हटले आहे. आणि आपण आतापर्यंत अभ्यास करताना श्रुतीमध्ये वायू आकाशापासून होतो असे सांगितले आहे. त्यामुळे येथे समर्थांनी आकाश, अंतरात्मा, विष्णू हे तिन्ही एकच ठरतात हेच सांगितले आहे. आत्म्या वेगळे काम चालेना, आत्मा दिसेना ना आढळेना, गुप्त रूपे विचारना ना पाहून सोडी श्रीराम. की अशा या आत्म्याच्या सत्तेशिवाय पिंड आणि ब्रह्मांडामध्ये कुठलीच क्रिया घडत नाही. पण तो आत्मा ज्ञानेंद्रियांच्या आवाक्यात मात्र येत नाही, बुद्धीला कळतही नाही. तो जीवात्मा स्वतः गुप्त राहून सगळा कार्य करत असतो, पण त्यापासून मात्र तो अलिप्त असतो. आणि म्हणजे ते कार्य करतो आणि ते सगळं सोडूनही देतो, कारण सगळं कार्य जे घडते ते कर्तृत्व जीवाचे असते, कारण आत्मा निष्क्रिय आहे. पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले, नाना शरीरी विलासले, विवेकी जनासी भासले जगदांतरी श्रीराम. की आत्मा पिंड व ब्रह्मांडात व्यापून राहतो. सर्व शरीरांच्या अंतरी
तो आत्माच विलास करतो. पक्षी किलबिलाट करत असतात, सिंह गर्जना करतो, मनुष्य अनेक प्रकारची कार्य करतो, मुंगी साखरेचा कण घेऊन जाते. अशा सर्व शरीरांच्या मध्ये अंतरात्मा वास करतो. म्हणून त्या आत्म्याच्या सत्तेनेच सगळ्यांच्या सगळ्या हालचाली सुरू असतात. सर्व जीवांच्या ठिकाणी जाणीव असते आणि ही जाणीव तत्व सर्वांचे एकच असते. म्हणूनच समर्थ येते जगदांतरी म्हणतात. असा एकच अंतरात्मा सगळीकडे व्यापून आहे, म्हणजे सगळ्यांच्या जगदांतरी तोच व्यापून आहे, हे विवेकी लोकांनाच जाणवते. आत्म्याविण देह चालती, हे तो न घडे कल्पांती. अष्टदा प्रकृतीच्या व्यक्ती, रूपासी आल्या श्रीराम. मुळापासून शेवटभरी, सकळ काही आत्माच करी. आत्म्या पैलकडे निर्विकारी, परब्रह्म ते श्रीराम. म्हणून या आत्म्याशिवाय देहाचे कुठलेच व्यापार चालणे कधीच शक्य नाही. आत्म्यामुळेच आकाशादी क्रमाने सृष्टीची निर्मिती होत जाऊन गुणक्षोभिणीच्या माध्यमातून अष्टदा प्रकृतीचे शरीरे तयार झालेली आहेत. जीवसृष्टीच्या या उत्पत्तीपासून तर लयापर्यंत सर्व काही ईश्वरी योजनेनुसार चालू असते आणि या ईश्वराहूनही पलीकडे म्हणजे अत्यंत सूक्ष्म असलेले असे अधिष्ठान ब्रह्म, म्हणजे त्याला आपण परब्रह्म म्हणतो, ते या ईश्वराहूनही पलीकडे आहे. आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रियग्रामे चेष्टवितो. नाना सुख दुःखे भोगितो, देहात्मयोगे श्रीराम. की हा आत्मा संपूर्ण शरीरात व्यापून राहून इंद्रियांचे व्यापार चालवतो. या सर्व इंद्रियांचे अधिष्ठान आत्माच आहे. तरीही तो इंद्रियांचे सगळं कार्य करतो, चालवतो, पण त्या सगळ्यांपासून तो अलिप्त राहतो. तोच आत्मा जेव्हा बुद्धीशी जीवाशी जणू तादात्म्य पाहून जीवदशेला येऊन भोगता बनून सुखदुःख भोगतो. देह तादात्म्य असले की सुखदुःख येतेच. म्हणून समर्थ म्हणतात की या जीवाने देहातीत होऊन त्या देहाकडे साक्षी द्रष्ट्या रूपाने पाहावे. संत सत्पुरुषांजवळ साक्षी भावाने पाहण्याची दृष्टी असते, कारण ते देहातीत असतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख भोग जीव पाहावे. की जोपर्यंत मी देह आहे असे वाटते तोपर्यंत सुखदुःख हे होणारच, पण एकदा देहातीत झाले की सुखदुःख नाही. म्हणून साधकाने आत्मा साक्षी, ईश्वर नियामक व जीव भोगता आहे हे लक्षात घ्यावे. सप्तकंचकू हे ब्रह्मांड, त्यामध्ये सप्तकंचकू पिंड. त्या पिंडामध्ये आत्मा जाड, विवेके ओळखा श्रीराम. म्हणून या ब्रह्मांडामध्ये पंचमहाभूते व हिरण्यगर्भ आणि महत आणि पिंडामध्ये पंचभूते व प्राण आणि बुद्धी असे एकूण 7 घटक आहेत. मग त्या पिंडात असलेल्या अतिसूक्ष्म अशा त्या आत्म्याला विवेकाने ओळखावे. कारण का ओळखायचे हे? कारण या आत्म्याच्या सत्तेवरच जीवात्म्याचे सगळे कार्य सुरू असते. म्हणून त्या आत्म्याला ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आता पुढच्या ओवींमध्ये हा जीवात्माच कसं कसं कार्य करतो हे सांगितले आहे. शब्द ऐकून समजतो, समजून प्रत्युत्तर देतो. कठीण मृद शीतोष्ण जाणतो, त्वचेमध्ये श्रीराम. नेत्री भरोनी पदार्थ पाहणे, नाना पदार्थ परीक्षणे. उंच नीच समजणे, मनामध्ये श्रीराम. क्रूर दृष्टी, सौम्य दृष्टी, कपट दृष्टी, कृपा दृष्टी. नाना प्रकारेच्या दृष्टी, भेद जाणे श्रीराम. जिवेमध्ये नाना स्वाद, निवडू जाणे भेदाभेद. जे जे जाणे ते ते विशद, करुण बोले श्रीराम. की आपल्याला एखादा शब्द ऐकू येतो, शब्द ऐकून त्याचा अर्थ कळतो,
आणि अर्थ कळल्यावर आपण त्याला योग्य ते उत्तर देतो. ज्याने प्रश्न विचारला आहे त्याला प्रत्युत्तर देतो. मग हे उत्तर देण्याचे काम किंवा प्रश्न विचारण्याचे काम हे त्या जीवात्म्याच्या सत्तेनेच सुरू असते, म्हणजे आत्म्याच्या सत्तेनेच चालू असते. त्याचप्रमाणे त्वचेच्या माध्यमातनं आपल्याला स्पर्शज्ञान होते. मग एखादा पदार्थाला जर आपण स्पर्श केला तर तो कठीण आहे की मऊ आहे, तो शीत आहे की उष्ण आहे, हे जाणून घेणे हे इत्यादी सगळ्या गोष्टी जीवात्मा करत असतो. डोळ्यांच्या साह्याने पदार्थ आपण पाहतो. अनेक वस्तू निरखून तपासून पाहतो की ही वस्तू श्रेष्ठ आहे की कनिष्ठ आहे, असा भाव मनामध्ये करतो. हे सगळं काम हा जीवात्मा करतो. म्हणजे जाणीव तत्व जे आपल्या शरीरात आहे, म्हणजे जीवाच्या शरीरात आहे, हे जाणीव तत्व सगळ्यांचे एकच असते. म्हणून प्रत्येक जीवाला कुठलेही जेव्हा जाणीव होते ती सगळ्यांना सारखीच असते. भूक सगळ्या जीवांना लागत असते. मग तो सिंह असो की मनुष्य असो, प्रत्येकाला भूक लागते. म्हणजे सगळ्यांच्या या ज्या क्रिया आहेत या सगळ्यांच्या सारख्या असतात. आणि हे सगळं काम हा जीवात्मा करतो. डोळ्यांकडे पाहून एखादा माणूस चिडलेला आहे तर त्याची क्रूर दृष्टी आहे की त्याची सौम्य दृष्टी आहे, की त्याची कपट दृष्टी आहे की तो कृपावंत आहे, इत्यादी सगळे भाव टिपण्याचे कामही डोळ्याच्या माध्यमातनं जीवात्मा करत असतो. पण या डोळ्यांच्या मागे प्रत्यक्ष डोळा काही करतो का? कधीच काही करत नाही. कारण प्रत्यक्ष डोळे झोपेमध्ये आपले डोळे उघडे असतात, पण आपल्याला काही दिसते का? नाही. कारण त्यावेळेस झोपेमध्ये सुषुप्तीमध्ये आत्मा अंतरात्म्याशी म्हणजे मूळ ब्रह्माशी एकरूप झालेला असतो. म्हणजे तिथे झोपेमध्ये आपल्याला काहीच कळत नाही, तेव्हा तिथं जाणीव तत्व नसते. आणि जेव्हा जाणीव नसते तेव्हा डोळ्यांनी काहीच दिसत नाही. म्हणून हे प्रत्येक कार्य करताना हे लक्षात घ्यायचं की डोळ्यांनी मी काही बघत असेल तर डोळ्यांच्या मागे जी शक्ती काम करते ती शक्ती त्या परब्रह्माची आहे, त्या जाणीव तत्वाची आहे. म्हणून हे सगळे डोळ्यांनी पाहत असतानाचे जे सगळे भाव आहे हे टिपण्याचे काम सुद्धा तो आत्मा म्हणजे तो जीवात्माच करत असतो. जिभेने मधुरादी सगळे प्रकारचे रस त्याला कळतात. पदार्थामधले भेद अभेद तो जाणतो. जे समजले आहे त्याचे तो स्पष्टीकरण करतो. ही सगळं कार्य त्या जाणीव तत्वानेच म्हणजे त्या जीवात्म्याच्या साह्यानेच केले जातात. उत्तम अन्नाचे परिमळ, नाना सुगंध परिमळ, नाना फळांचे परिमळ, घ्राण इंद्रिये जाणे श्रीराम. जिवेने स्वाद घेणे बोलणे, पाणी इंद्रिये घेणे देणे, पाद इंद्रिये येणे जाणे सर्व काळ श्रीराम. शिष्ण इंद्रिये सुरत भोग, गुद इंद्रिये मळोत्सर्ग, मने करुनी सकळ सांग, कल्पून पाहे श्रीराम. आपण सुग्रास अन्नाचे स्वाद घेतो. अनेक प्रकारचे सुगंध आपल्याला कळतात. प्रत्येक फळाचा वेगळा गंध नाकाच्या माध्यमातून आपण घेत असतो. ते सगळे त्या आत्म्याच्या सत्तेनेच आपल्याला कळते. जिभेने चव घेऊन बोलण्यास मदत करणे, हातांनी प्रत्येक गोष्टीचं घेणं देणं करणे, पायांनी येणं जाणं करणे इत्यादी क्रिया तोच सतत करत असतो. पहा, एखाद्या माणसाला जर पॅरालिसिस झालेला असेल तर पॅरालिसिसमध्ये त्याचा एक हात एक पाय लुळा पडतो. म्हणजे त्यामधली शक्ती, चैतन्य शक्ती जी आहे ती निघून गेलेली असते. त्यामुळे त्या हातांनी त्या पायांनी तो कुठलीच क्रिया कार्य करू शकत नाही. म्हणजेच लक्षात घ्यायचे की आपल्या अशाच पूर्ण आपल्या शरीराची जी क्रिया सुरू असते ती त्या चैतन्य शक्तीच्या आधारानेच सुरू असते. म्हणून सगळ्या क्रिया तोच करत असतो. जनेंद्रियाने संभोग घेणे, गुदद्वारे मलविसर्जन करणे, मनाने संकल्प विकल्पही तोच करत असतो. ऐसे व्यापार परोपरी, त्रिभुवनी एकलाची करी,
त्याची वर्णावया थोरी दुसरा नाही श्रीराम. त्याविण दुसरा कैसा जे महिमा सांगावा तयाचा. व्याप आटोप आत्मयाचा न भूतो न भविष्यती श्रीराम. 14 विद्या 64 कळा धूर्तपणाच्या नाना कळा. वेदशास्त्र पुराण जिवाळा ते नेविण कैसा श्रीराम. म्हणून त्रिभुवनामधले सर्व जीवांचे व्यापार हा ईश्वरच चालवत असतो. पिंडाचे व्यापार जीवात्मा तर ब्रह्मांडाचे व्यापार विश्वात्मा किंवा ईश्वर चालवतो आणि तोच सर्वश्रेष्ठ आहे. तो इतका श्रेष्ठ आहे की तो कोणासारखा मोठा आहे हे तर असं आपण कधीच सांगूच शकत नाही. इतका तो सर्वश्रेष्ठ आहे की त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. त्याचा महिमा, त्याचे सामर्थ्य, त्याची व्याप्ती जीवसृष्टीत कधीच नव्हती व पुढेही असणार नाही. इतका तो श्रेष्ठ आहे. म्हणून असा हा श्रेष्ठ असणाऱ्या जीवात्म्याच्या सत्तेवरच जीवाचे सगळे व्यवहार चालू असतात. म्हणून जीवचैतन्याशिवाय 14 विद्या 64 कला, अनेक प्रकारचे बुद्धिवैभव, वेदशास्त्र व पुराणांची गोडी कोणाला कळणे कधीतरी शक्य आहे का? म्हणून एहलोकीचा आचार परलोकी सारासार विचार. उभयलोकींचा निर्धार आत्माच करी श्रीराम. नाना मते नाना भेद नाना संवाद वेवाद. नाना निष्ठे भेदाभेद आत्माच करी श्रीराम. म्हणून लौकिक जीवनासाठी आवश्यक असलेले सगळे आचार धर्म पाळणे व परलोकासाठी जरूर असलेला सारासार विचार हा जीवात्माच करतो. अनेक मतांची मांडणी, अनेक प्रकारचे भेद पोटभेद, अनेक कारणांनी होणारे सगळे संवाद व झडणारे वाद, अनेक प्रकारचे निश्चय भेदाभेद वादासारखे तत्वज्ञान इत्यादी सगळे या जीवात्म्यामुळेच होतात. मुख्य तत्व विस्तारले तेने तयाच रूप आणले. येणे करिता सार्थक झाले सकळ काही श्रीराम. की असे मुख्य तत्व असलेले ब्रह्म सर्वत्र सदा समत्वाने भरून राहिले असून ईश्वराने सृष्टीची रचना करून अरूप ब्रह्मालाच रूपात आणले. शिवाय त्या ईशसृष्टीत जीवाने आपल्या बुद्धीने अनेक नवनवीन कल्पना निर्माण करून अनेक गोष्टींची निर्मिती केली. जसे ईश्वराने धान्य निर्माण केले, पण त्या धान्याचे विविध प्रकार करून अन्न तयार करून वेगळे वेगळे पदार्थ मनुष्य निर्माण करू लागला. म्हणून अशा या जीवाने की ज्याने सृष्टी निर्माण केली त्या ईश्वराची कृपा प्राप्त करून त्याच्या कृपेने ब्रह्म जाणले की जीवनाचे सार्थक होते. लिहिणे वाचणे पाठांतर करणे पुसणे सांगणे अर्थ करणे गाणे वाजवणे नाचणे आत्म्याच करिता श्रीराम. नाना सुखे आनंद तो नाना दुःखे कष्टी होतो. देहे धरिता आणि सोडितो नाना प्रकारे श्रीराम. की लिहिणे असो, वाचणे असो, पाठांतर असो, अनेक विचार असो, सांगणे असो, अर्थ लावणे असो, गाणे वादन नृत्य इत्यादी सर्व हा जीवात्माच करतो. शब्दादी विषयांनी आपल्याला कधी सुख होते तर कधी प्रतिकूलतेने दुःखही होते. त्याचप्रमाणे देहाला जन्मही असते आणि मरणही असते. हे जन्म मरण भोगणाराही हा जीवच आहे. एकलाची नाना देहे धरी एकलाची नटे परोपरी. नटनाट्य कळा कुसरी त्याविण नाही श्रीराम. एकलाची झाला बहुरूपी बहुरूपी बहुसाक्षपी बहुरूपे बहुप्रतापी आणि लंडी श्रीराम. की म्हणून हा जीवच वासनामय असलेला हा जीव अनेक देह धारण करून नाना प्रकारे नटतो. नाट्य व अन्य कला कौशल्य त्याशिवाय नाहीतच. हा जीवात्माच
वेगवेगळ्या शरीरामध्ये वेगवेगळ्या रूपांनी प्रवेश करतो, म्हणजे तो या भूतलावर जन्म घेतो. त्या प्रत्येकाचे स्वभावही त्याच्या रूपाप्रमाणेच वेगवेगळे तो दाखवतो. तो अनेक प्रकारचे प्रयत्न करतो. हा जीवात्मा अनेक प्रकारचे प्रयत्नही करतो आणि कधीकधी हा जीवात्मा अत्यंत आळशी पण असतो. हा जीवात्मा कधी अत्यंत पराक्रमी असतो, तर कधीकधी तो पराकाष्ठेचा भित्रा म्हणजे भयंकर भित्राही तोच होतो. म्हणजे सगळं काही करणारा हा जीवात्माच आहे. एकलाची विस्तारला कैसा, पाहे बहुविध तमासा, दंपत्य विण कैसा, विस्तारला श्रीराम. की असा हा एकच परब्रह्म मायेच्या रूपाने विविधतेने नटलेला दिसतो आणि तोच अंतरात्मा म्हणजे तोच परमात्मा सगळीकडे सगळ्या रूपामध्ये दिसतो. सगळं कार्यही तोच करतो आहे. म्हणजे एकाच मूळ संकल्पाचा हा प्रचंड विविधतापूर्ण असा हा खेळ आहे. अशा या मूळ संकल्पाला पत्नी नसूनही एवढा मोठा विस्तार त्याने केला. कारण मुळात हा परब्रह्मापासून सगळी सृष्टी जरी निर्माण झाली असं म्हणत असलं तरी मूळ संकल्प असलेला हा जो मूळ परमात्मा आहे तो एकटाच आहे. तरीही मूळ संकल्पाला पत्नी नसूनही, म्हणूनच त्यांनी म्हटलं की पत्नी नसूनही एवढा मोठा विस्तार केला. स्त्रियास पाहिजे पुरुष, पुरुषासी पाहिजे स्त्रीवेश, ऐसा आवडीचा संतोष परस्परे श्रीराम. स्थूळाचे मूळ ते लिंग, लिंगामध्ये हे प्रसंग, येणे प्रकारे जग प्रत्यक्ष चाले श्रीराम. पुरुषास जीव स्त्रियांच्या जीवी, ऐसी होते उठा ठेवी. बरी या सूक्ष्माची गोवी समजली पाहिजे श्रीराम. की या व्यवहारामध्ये पुरुषाला स्त्री व स्त्रीला पुरुष एकमेकांना संतुष्ट करण्यासाठी हवे असतात. जगजीवनाची रहाटी चालण्यासाठी त्याची अत्यंत गरज असते. म्हणून जगजीवनाच्या स्थूल क्षेत्रामध्ये स्थूल लिंगाचेच महत्त्व असून स्त्री व पुरुष यांच्यामुळे जगातील जीवसृष्टीचे सातत्य टिकून आहे हे आपल्याला स्पष्ट दिसते. म्हणून पुरुष शरीरात जीव व स्त्री शरीरात जीवी असते असे आपण अज्ञानाने आपल्याला वाटते. कारण मुळात सूक्ष्म मूलतत्व लिंगरहित आहे. हे रहस्य मात्र अज्ञानी लोकांच्या लक्षात येत नाही. हे लक्षात घेतलेच पाहिजे. स्थूळाकरिता वाटे भेद, सूक्ष्मी अवघेची अभेद, ऐसे बोलणे निरुद प्रत्ययाले श्रीराम. स्थूल शरीरामुळे लिंगभेद आपल्याला जाणवतो, सूक्ष्मात मात्र तो नसतो. हे बोलणे शंकाही न घेता खरोखरच कळण्यासारखे आहे. कारण सूक्ष्मात तो नसतो, स्थूल शरीरात मात्र लिंगभेद आहे. बायकोने बायकोस भोगिले, ऐसे नाही की घडले, बायकोस अंतरी लागले ध्यान पुरुषाचे श्रीराम. स्त्रीशी पुरुष पुरुषास वधू, ऐसा आहे संबंधू, या कारणे सूक्ष्म संवादू सूक्ष्मची आहे श्रीराम. की स्त्रीला स्त्रीशी खऱ्या अर्थाने संभोग कधीच घडत नाही. तिला त्यासाठी पुरुषांचीच मनात तीव्र गरज वाटते. म्हणजे स्थूल व्यवहारात स्त्रीला पुरुष व पुरुषाला स्त्रीचा संबंध हवा असतो, पण सूक्ष्मामध्ये सूक्ष्म घटनाक्रम काम करतो. कारण आपण अभ्यास केलेला आहे की ईश्वराने केवळ ईक्षणेने हे जग निर्माण केलेले आहे. म्हणजे त्याने केवळ एक इच्छा केली व ही सृष्टी निर्मिती झाली. आणि असे हा संकल्प करणारा ईश्वर मुळात एकमेव अद्वितीय आहे. पुरुष इच्छेमध्ये प्रकृती, प्रकृतीमध्ये पुरुष व्यक्ती, प्रकृती पुरुष बोलती, येणे न्याय श्रीराम. की असा हा पुरुषरूप ब्रह्माच्या मूळ संकल्पामध्ये
मूळ माया अंतर्गत प्रकृती म्हणून असते. या प्रकृतीत पुरुषाचा प्रवेश असतो. म्हणून प्रकृती पुरुष अशा जोड शब्दाच्या भाषेत बोलल्या जाते. पिंडावरुनी ब्रह्मांड पहावे, प्रचितीने प्रचितीस घ्यावे, उमजे ना तरी उमजावे, विवरा विवरो श्रीराम. द्वैत इच्छा होते मुळी, तरी ती आली भूमंडळी, भूमंडळी आणि मुळी, रुजू पहावे श्रीराम. येथे मोठा झाला साक्षेप, फिटला श्रोतयांचा आक्षेप, जे प्रकृती पुरुषांचे रूप, निवडून गेले श्रीराम. की अशा या शरीररूप पिंडावरून ब्रह्मांडाचा अंदाज बांधावा. हळूहळू या अंदाजाचे रूपांतर निश्चयात करून घ्यावे. असा निश्चय होत नसेल तर सतत मनन चिंतनाने ते समजवून घ्यावे. कारण मूळ परब्रह्म एकच होते आणि त्या परब्रह्माला जेव्हा बहुश्याम असा त्यांनी संकल्प केला, संकल्प केल्याबरोबर म्हणजे त्याला द्वैताची इच्छा होती. त्यामुळे तीच इच्छा, कारण मूळ माया ब्रह्म फक्त एकमेव आहे, पण मूळ परब्रह्मापासून जी मूळ माया निर्माण झाली ती केवळ इच्छेने निर्माण झालेली असल्यामुळे ती सत्य नाही. हा अभ्यास आपण बऱ्याच वेळा केला आहे. आणि ही मूळ माया मिथ्या असल्यामुळे ती द्वैतामधली आहे आणि म्हणून बहुश्याम या मूळ संकल्पात द्वैताची इच्छा होते आणि त्यामुळेच त्या मूळ मायेनंतरच सृष्टीची निर्मिती सगळी झालेली असल्यामुळे तीच इच्छा पृथ्वीवरील जीवसृष्टीमध्ये उतरली. म्हणून जीवालाही बहुहवसे वाटू लागले. म्हणजे मूळ संकल्प व पृथ्वीवरील जीवांचा संकल्प यातील ऐक्य हे जाणावे, जाणून घ्यावे. मग या विवेचनाच्या या मोठ्या खटपटीने प्रकृती व पुरुष यांच्या स्वरूपाचा निवाडा होऊन श्रोत्यांच्या शंकांचे समाधान केले आहे, असे सांगून या समासाचा शेवट समर्थांनी केला आहे. जय जय रघुवीर समर्थ.